माझी जुनी युक्ती काही आजकाल काम करत नाही यार. गेले ते दिवस जेव्हा मला चांगले ससे आणि हरिण मिळायचे. हा, सोन्याचे दिवस होते ते माझे. हा. अरे खोदा पहाड आणि निकला चुहा. काय होत नाही, उंदीर तर आहे. हा उंदीर रताळ घेऊन कुठे चाललाय? आज तर मेजवानी आहे. थांब तिथे. कोण आहे तू? मी तुला इथे आसपास कधीच नाही पाहिला. अरे काय, तू ऐकलं नाही का मी काय बोललो? हो, मी ऐकलं. काही गरज नाहीये. मी का माझ्या शिकारीचं नाव आणि त्याच्या जागेबद्दल विचारू? मला घाबरायचं काही कारण नाही. मला तर फक्त डोकं लावायचंय. आईने मला शिकवलं होतं की सगळ्या संकटांचं निवारण फक्त डोकं लावून होऊ शकतं. मला एकदा करून पाहायला हवं. अरे कोल्हे दादा, मी तर माझ्या चांगल्या मित्राकडे अस्वल रेड्याकडे भेटायला चाललोय. अस्वल रेडा हा कोणता जीव आहे? तो एक असा जीव आहे ज्याचं शरीर अस्वलासारखं आहे आणि तोंड म्हशीसारखं आहे आणि त्याचं आवडतं खाद्य कोल्ह्याचं मांस. काय हा मला खरंच सांगतोय? असा कोणता जीव आहे? जर तू अस्वल रेड्याला बघितलं नसशील तर माझ्यासोबत चल कोल्हे दादा. रस्त्याने जाता जाता आपण गाणी म्हणत जाऊ. अरे ठीक आहे, मी तुझ्यासोबत आलो असतो, पण माझ्या एका नातेवाईकाचा वाढदिवस आहे. मी आता तिकडेच चाललोय. तू जा पुढे. अरे बाप रे, मला तर त्याचं नाव ऐकूनच भीती वाटली. मी तर आता इथून पळतो. किती वेळ झाला मी असाच बसलोय. कमीत कमी एक ससा तरी इथून जायला पाहिजे. भूक लागलीये. इथे बसून काही नाही होणार. निघतो मी इथून. एक उंदीर पुरेल मला. अरे काय तू अंधळा आहेस? कोणाही समोर कधीही उडी मारतोस? तू मला ओळखलं नाहीस का रे? तसं तर सगळे लहान प्राणी मला बघून घाबरतात. अच्छा, पण मी तर तुला हुशार, चांगले कपडे घातलेला एक तरुण मुलगा समजत होतो. छे, असं तर नव्हतो बोललो मी. तर मग? जसं काही तुला कळलंच नाही. हा तर खूपच मूर्ख दिसतो. जर मी सतर्क राहिलो तर मी याच्या तावडीतनं सुटू शकतो. हो ठीक आहे. तुम्ही कोणीतरी चांगल्या व्यक्ती आहात. तुम्हाला काय हवं? मला तुला खायचंय. मी तर माझ्या चांगला मित्र अस्वल रेड्याला भेटायला चाललोय. अस्वल रेडा? हो, अस्वलासारखं शरीर आणि रेड्यासारखं तोंड आणि पक्षी त्याचं आवडतं खाद्य आहे. तू पण माझ्या सोबत चल. रस्त्याने जाता जाता आपण खूप सारे गाणे म्हणूया. माझा मित्र तुला पाहून खूप खुश होईल. चल. अरे मित्रा, मला जरा बरं नाही वाटत आहे. ताप आणि खोकल्यासारखं वाटतंय. तू जा, मला नाही यायचं. मूर्ख, इकडले सगळे लोक मी जे काही बोलतो त्यावर सहज विश्वास ठेवतात. अरे हे काय? तू मला पाहून घाबरला नाहीस? अरे बापरे, मी तर घाबरलो. मी दोनदा घाबरलो. अजून एकदा घाबरायचं आहे का? तू काय माझी चेष्टा करतोयस? अरे नाही, मी तर घाबरलो. मला काहीही करून ह्याला इथून पळवायला हवंय. काय तू मला पाहून माझी सुंदरता बघतोयस का? मी विचार करत होतो की मी तुला खाऊन टाकेन. अरे हो का? मग तर तुला थोड्या वेळ थांबावं लागेल. का बरं? कारण मी माझ्या सगळ्यात चांगल्या मित्राच्या घरी अस्वल रेड्याकडे चाललोय ना. अस्वल रेडा हा कोण आहे?
हा तो एक असा जीव आहे जो दिसतो अस्वलासारखा पण ज्याचा चेहरा रेड्यासारखा आहे आणि त्याला सापासारखे फक्त मांसाचे प्राणी खूप आवडतात. कोण आहे तो? हा? असा कुठला जनावर तरी आहे का? म्हणूनच तर मी चाललोय. तुम्ही पण चला. जाता जाता आपण रस्त्यात खूप सारी गाणी म्हणू. अरे मित्रा, आज नाही, तू जा. अरे बाप रे, आता मी वाचलो. ना 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 ना. अरे हा कोण आहे? मी कोण आहे? अरे बाप रे, हा कोण आहे? तू एक उंदीर आहेस ना? मला काही करून माझा जीव वाचवून इथून पळावं लागेल. जे मी विचारतोय तू ऐकलं नाहीस? हो, मी एक उंदीर आहे. तुम्हाला काय हवंय? काय बोललास तू? आजपर्यंत कोणीही माझा अपमान केला नाही. तू असं म्हणू शकतोय कारण तू आतापर्यंत कोणा शक्तिमानचा सामना नाही केलाय. अच्छा, असं आहे तर. अरे काय नाही काय नाही, थांब तू जरा. तुला काय वाटतं मी कोण आहे? ह्या जंगलातले सगळे प्राणी मला बघताच घाबरून जातात. खोटं नको बोलू, आधी सिद्ध करून दाखव. बरं, ये माझ्या मागे जरा. मी तुला सांगतो की मी कोण आहे ते. तू म्हणतोच आहेस तर मी बघून घेतो. ओय! अरे माझ्यावर दया कर, मला मारू नको, मला मारू नको. मला वाटतं हा जे म्हणतोय त्यात तथ्य आहे. अरे ए! तो खरं बोलत होता. हा काही असा तसा जनावर दिसत नाही. अरे हा तर तोच अस्वल रेडा आहे ज्याबद्दल उंदीर सांगत होता. मी गरीब बिचारा भालू आहे. मला माफ कर, मी तुला न ओळखताच तुला आव्हान दिलं. आता मी तुझी ताकद ओळखतो. कृपा कर आणि मला सोडून दे. ठीक आहे, मी तुला माफ करतो, पण माझ्या आजूबाजूला पण कधीच भटकायचं नाही. चल निघ. मूर्ख पळाला आणि माझा जीव वाचला.